तृप्ती देसाईंकडून अंजली दमानिया यांची पाठराखण करण्यात आली आहे। सीडीआरवरून टार्गेट करणं चुकीचं आहे असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। सामाजिक कार्यकर्त्यांना आरोपी ठरवणं सुरू आहे। तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारेंना हा टोला लगावलाय। आरोप प्रत्यारोपांचं राजकारण थांबवण्याचा सल्लाही त्यांनी दिलेला आहे। खरात प्रकरणातील पीडितांना न्याय मिळणं गरजेचं असल्याचंही तृप्ती देसाई म्हणाल्या। अंजली दमानिया यांनी सीडीआर समोर आणले ते याच्यासाठी आणले, त्यांचा उद्देश काय होता की खरात प्रकरणामध्ये जे जे राजकीय लागेबांधे आहेत, राजकीय संबंध कुणाचे आहेत, त्याचं कुणाशी फोनवर बोलणं होत होतं, यासाठी जे आहे ते त्यांनी समोर आणलेलं होतं। ठीक आहे, सीडीआर समोर आणले नाही पाहिजे, त्याच्या बाबतीत जी काही कायदेशीर कारवाई किंवा जे काही चौकशी करायची आहे ते डीजी करतील, डीजींना त्या काल भेटलेल्या आहेत। परंतु अंजली दमानियाच कशा दोषी आहेत? म्हणजे खरातचा विषय राहिला बाजूलाच, सामाजिक कार्यकर्त्यांनाच आरोपी ठरवायचं, त्यांनाच कुठंतरी त्रास द्यायचा, हे जे काम चाललंय ना, तर कुठंतरी अंधारेंनी थांबवावं। अंधारेंनी स्वतःच जे आहे तो अंधार करून ठेवला या प्रकरणात। या प्रकरणामध्ये खरात जे आहे, खरातला फाशी कशी होईल आणि महिलांना कसा न्याय मिळेल, हा फोकस मात्र बाजूला गेला नाही पाहिजे। नाहीतर हे एकमेकांवर प्रत्यारोप करत बसतात, तोपर्यंत खरातची पत्नी कुठंतरी फरार होते, मुलगा कुठंतरी फरार होतो, आणि मग ते प्रकरण बाजूला ठेवून एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप जर करत बसले तर मग या प्रकरणाचा जो शेवट किंवा याच्यामध्ये जे काही राजकारणी अडकलेले आहेत ते कुठंतरी मग ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात।